नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोल्हापूर या जिल्ह्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत कंत्राटी पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तेव्हा पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असेल, तसेच या जाहिराती अनुसरून कोणती पदे भरण्यात येत आहेत ते सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत खालीलप्रमाणे निव्वळ कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरण्याकरिता या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पहा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम या कार्यक्रमाअंतर्गत पदनाम जिल्हा सल्लागार हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। एक या ठिकाणी वॅकन्सी आहे आणि प्रवर्ग निहाय जर आपण वॅकन्सी पाहिली तर विमुक्त जाती VJA साठी एक जागा या ठिकाणी या जिल्हा सल्लागार हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। पदस्थापनेचे ठिकाण जर आपण पाहिलं तर जिल्हा शल्य चिकित्सक CPR कोल्हापूर या ठिकाणी पदस्थापना दिली जाईल आणि शैक्षणिक अर्हता कोण या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतो तर पहा, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ प्लस प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन। ठीक आहे, ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे अशा उमेदवारांकरिता या ठिकाणी प्रथम प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे आणि त्यासाठी एकूण प्रति महिना 35,000 रुपये पर मंथ मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पद आहे। खुल्या वर्गातून ही जागा भरली जात आहे, एक जागा आहे आणि त्यासाठी 32,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पहा, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पद आहे आणि त्यासाठी एज्युकेशन जे सांगण्यात आलेले आहे ते MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स BDS BAMS BHMS BUMS आणि BPTH नर्सिंग बेसिक ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। परंतु पहा, या ठिकाणी एक जागा या ठिकाणी कॅटेगरी वाईज विवरणपत्र देण्यात आलेले आहे। नंतर दंत चिकित्सक या पदाकरिता 4 जागा आहेत। यामध्ये कॅटेगरी वाईज जर आपण पाहिलं तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे, विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे, इतर मागास वर्ग या कॅटेगरीसाठी एक जागा आणि SEBC साठी एक जागा असे मिळून 4 जागा दंत चिकित्सक या पदाकरिता भरल्या जात आहेत। ठीक आहे, त्यानुसार पहा, MDS किंवा BDS तुमचं एज्युकेशन झालेलं असायला हवं। फॉर BDS 2 year हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम 10 4 हॉस्पिटल। ठीक आहे, तर पहा, त्यानुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी BDS ज्या उमेदवारांचं झालेलं आहे त्यासाठी मिनिमम 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे आणि 30,000 रुपये पर मंथ या पदाकरिता तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। वैद्यकीय अधिकारी पुरुष हे पद आहे, त्यासाठी एक जागा आहे SEBC उमेदवारांसाठी। नंतर जर आपण पाहिलं MBBS तुमचं एज्युकेशन असायला हवं किंवा BAMS प्लस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी बंधनकारक असणार आहे वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता। 28,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे। नंतर ट्युटर हे पद आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पदाकरिता खुल्या वर्गातून जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे। तुमचं जे काही एज्युकेशन असायला हवं ते BSc नर्सिंग तुमचं कंप्लीट असायला हवं आणि शासकीय सेवानिवृत्त सार्वजनिक आरोग्य परिचारिका निर्देशिका प्लस अध्यापन अनुभव या ठिकाणी मागविलेला आहे। 1 वर्ष अनुभव प्लस MSCIT तुमचं या ठिकाणी झालेलं असायला हवं, तर तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता। 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जात आहे। ओके, सो नंतर वरिष्ठ क्षयरोग उपचार सुपरवायझर हे पद आहे, त्यासाठी एक जागा आहे। SEBC या प्रवर्गातून 20,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जात आहे। नंतर आहार तज्ज्ञ आहे, डायटिशियन हे पद आहे। अनुसूचित जातीमधून एक जागा या ठिकाणी भरली जात आहे आणि त्यासाठी पहा, एज्युकेशन काय आहे, BSc होम सायन्स न्यूट्रिशन प्लस 1 वर्षाचा जे काही अनुभव आहे ते या ठिकाणी तुमच्याकडून मागण्यात आलेला आहे। 20,000 रुपये पर मंथ या पदाकरिता मानधन जे आहे ते दिले जाणार आहे। वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा सुपरवायझर हे देखील पद आहे, त्यासाठी एक जागा आहे। अनुसूचित जमातीमधून ही जागा भरली जात आहे आणि 20,000 रुपये पर मंथ या पदाकरिता तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे। त्यासाठी विद्यार्थी म्हणून तुम्हाला जे काही तुमचं एज्युकेशन असायला हवं ते ग्रॅज्युएट और डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी और इक्विव्हॅलेंट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन। ठीक आहे, तर
तर पहा तुमचं ग्रॅज्युएशन तुमचं या पदाकरिता वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा सुपरवायझर या पदाकरिता ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचं एज्युकेशन झालेलं असायला हवं तर तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता. डायलिसिस टेक्निशियन हे पद आहे. नंतर एक्सरे टेक्निशियन हे पद आहे. डेंटल हायजिनिस्ट हे पद आहे. पियर एज्युकेटर हे देखील पद आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यासंबंधी तुम्ही ज्या पदाकरिता अप्लाय करणार असाल त्या पदाची अधिक माहिती जी आहे ती तुम्ही मिळवू शकता. तर पहा, ही जी काही पदे कंत्राटी स्वरूपाची भरण्यात येत आहे ती नियुक्ती केवळ 11 महिने आणि 29 दिवसांकरिता ज्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर पहा, यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे तर पहा, काय कालावधी आहे. 3/2/2025 ओके. 3 फेब्रुवारी 2025ला सुरुवात झालेली आहे आणि 11/2/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज जे आहे ते दाखल करू शकता. आता अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला काय करावं लागणार आहे पहा, जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी समक्ष जाऊन कार्यालयीन सुट्टी वगळता या कार्यालयामध्ये व्हिजिट देऊन सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज जे आहे ते या ठिकाणी दाखल करू शकता किंवा स्पीड पोस्टाद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज जे आहे ते दाखल करायचा आहे. ठीक आहे. तर पहा, अर्ज दाखल करताना तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फीस जी आहे ती या ठिकाणी भरावी लागणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये डिमांड ड्राफ्ट ठीक आहे DD जोडणे आवश्यक असणार आहे व डिमांड ड्राफ्टच्या मागे स्वतःचे नाव तसेच पद स्वहस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे. तसंच सदरचा जे काही डिमांड ड्राफ्ट आहे ते डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी कोल्हापूर या नावाने तुम्हाला तो DD जो आहे तो भरणा करायचा आहे. ठीक आहे. या संदर्भाची अधिकृत जी काही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला www.zpkollapur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती माहिती जी आहे ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ती माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती पाहता येणार आहे. ठीक आहे. तर पहा, आता या पदाकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे. तुमची जे काही सिलेक्शन असणार आहे ते तुमच्या जे काही मार्क्स आहेत जे तुमचे कॅटेगरी वाईज की जर आपण जर पाहिलं तर जे काही गुणानुक्रम यादी असणार आहे ती यादी जी आहे तुमच्या मार्क्स बेसवरती ओके जे काही एज्युकेशन तुमचं झालेलं आहे त्या एज्युकेशनच्या पर्सेंटेजवरती हे सिलेक्शन तुमचं असणार आहे. ठीक आहे. सो पहा कशा पद्धतीने टक्केवारीचे विवरणपत्र या ठिकाणी देण्यात आले आहे प्रोपोर्शन करून. तर पहा, जर तुम्हाला 50% प्रमाणे जर असेल सपोज तुम्हाला 60% गुण असतील तर पहा 60 × 50 / 100 असं केलं जाईल प्रोपोर्शन काढून आणि त्यापैकी तुम्हाला 30 गुण या ठिकाणी दिले जाणार आहे. अधिकतम गुण 50 पैकी या ठिकाणी असणार आहे. तर पहा, नंतर जर तुमचं एज्युकेशन जर जास्त अर्हतेपेक्षा जास्त झालेलं असेल तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, जर स्टाफ नर्स पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त BSc नर्सिंग ज्या उमेदवारांनी केलेलं आहे त्यासाठी पहा अतिरिक्त गुण या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 60 × 20 / 100 एकूण 12 गुण या हे जे ॲडिशनल गुण आहे ते या ठिकाणी दिले जाणार आहे 20 गुणांपैकी. जर अनुभव असेल 1 वर्षासाठी तर 6 गुण आणि 1 वर्षाकरिता 6 गुण आणि जास्तीत जास्त 30 गुण. जर तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त गुण असेल किंवा अनुभव असेल ओके सो 1 वर्षापेक्षा जास्त अनुभव असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने या ठिकाणी गुणांकन जे आहे ते देण्यात येणार आहे 30 गुणांपैकी. एकूण गुण संख्या जी आहे ते 100 असणार आहे. या 100 गुणांपैकी तुमची मेरिट जी आहे ते या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही अत्यावश्यक कागदपत्रे आहे ते तुमचे शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जातीचं प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचं दाखला, जन्मतारखेचा दाखला तसेच प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला लागेल आणि महाराष्ट्र कौन्सिलचे वैध रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला त्या लेटरवरती किंवा जे काही फॉर्म भरणार आहे त्यासोबत जोडायचा आहे आणि नंतरच फॉर्म जे आहे ते सबमिट करायचा आहे. तो अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ओके सो हा अर्जाचा नमुना तुम्हाला जे काही प्रिंटआउट आहे ते काढून घ्यायचा आहे आणि स्वतः हस्ताक्षरामध्ये स्वच्छ हस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे आणि बाय पोस्ट किंवा त्या ठिकाणी तुम्ही त्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज जे आहे ते दाखल करू शकता. ओके सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे कंत्राटी पदभरती संदर्भाची राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी. ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे आणि माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे
आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।